तुम्ही जर PMPML बसने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण PMPने आपल्या संपूर्ण यंत्रणेत एक मोठा डिजिटल बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। नेमका कोणता निर्णय घेतलाय सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स नेहमीच आम्ही तुम्हाला देत असतो। पुणेकरांचा बस प्रवास अधिक सुलभ आणि सक्षम करण्यासाठी PMP प्रशासनाने 2 वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचे एकत्रीकरण करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। PMPच्या ताफ्यात सध्या असलेल्या इबिक्स आणि कार्गो फ्लॅश या 2 सॉफ्टवेअर्सची येत्या 2 आठवड्यात पूर्णपणे एकत्रीकरण केले जाईल। यामुळे बसचे वेळापत्रक आणि संचालन पूर्णपणे डिजिटल पद्धतीने नियंत्रित होणार आहे। या नवीन प्रणालीमुळे कोणत्या मार्गावर जास्त बस धावायला हव्यात, प्रवाशांना तासनतास ताटकळत थांबवावे लागू नये आणि रिकाम्या बस धावून इंधनाची नासाडी होऊ नये यावर अचूक नियंत्रण ठेवता येणार आहे। यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे GIS भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। गुगल मॅपच्या धर्तीवर बसचा मार्ग, वाहतुकीची सद्यस्थिती आणि बस थांब्यावर पोहोचण्याची अचूक वेळ प्रवाशांना समजणार आहे। ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी जास्त असेल तिथे त्वरित बसची उपलब्धता वाढवता येणे यामुळे शक्य होणार आहे। यामुळे 1.5 किलोमीटर म्हणजेच प्रवासी नसताना बस धावणे कमी होऊन प्रशासनाच्या खर्चात मोठी कपात होईल आणि पुणेकरांना वेळेवर बस मिळून मोठा दिलासा मिळेल। पण प्रश्न असा पडतो की PMPच्या या नव्या डिजिटल प्रयोगामुळे पुणेकरांचा खडतर बस प्रवास खरोखर सुकर आणि वेळेवर होईल का? या सुविधेचा प्रवाशांना किती फायदा होईल? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। PMPLने प्रवास करणाऱ्या तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तसंच मित्रमैत्रिणींना ही रील नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।